नमस्कार मित्रांनो, कल्पना करा रात्रीचे 2 वाजले आहेत. एक हॉस्पिटल आहे. ICU मध्ये डॉक्टर इकडे तिकडे धावत आहे. एक माणूस मृत्यूशी झुंज देत आहे. अचानक मशीनचा आवाज येतो, बीप म्हणून. डॉक्टर म्हणतात, आय एम सॉरी, पेशंट इज गॉन. पण त्या क्षणी एक अद्भुत घटना घडते. तो माणूस स्वतःचे शरीर वरून पाहत असतो. त्याला ते डॉक्टर दिसतात, त्याचे नातेवाईक दिसतात, पण त्याला समजते मी अजून जिवंत आहे, पण माझे शरीर मात्र मृत झालेले आहे. मित्रांनो, ही फक्त एक काल्पनिक कथा किंवा प्रसंग नाही. जगभरातील अनेक लोकांनी असे अनुभव सांगितले आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गंभीर विषय, लाईफ आफ्टर डेथ, मृत्यूनंतरचे जीवन. मृत्यूनंतर काय होते? मृत्यू म्हणजे शेवट आहे का? का तो फक्त एक नवीन प्रवासाची सुरुवात करून देतो? भगवद्गीता, गरुड पुराण आणि आधुनिक विज्ञान यांचा आधार घेऊन आज आपण समजून घेऊया मृत्यूनंतरचे जीवन. आणि अशाच रोचक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. ऑगस्ट 1991, ठिकाण होतं बॅरो न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूट. ऑपरेशन थिएटरमध्ये एक अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया सुरू होणार होती. रुग्ण होती पॅम रेनॉल्ड्स. जर शस्त्रक्रिया केली नाही तर काही दिवसात तिचा मृत्यू निश्चित होता. पण शस्त्रक्रिया देखील अत्यंत धोकादायक होती. ती शस्त्रक्रिया करणार होते जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन रॉबर्ट स्पेसलर. डॉक्टरांनी एक विशेष पद्धत वापरली होती ज्याला म्हणतात हायपोथर्मिक कार्डियाक अरेस्ट. या प्रक्रियेत काय केले जाते? रुग्णाचे शरीर अत्यंत थंड केले जाते, हृदय पूर्णपणे थांबवले जाते, मेंदूला रक्तपुरवठा बंद केला जातो. वैद्यकीय भाषेत रुग्ण हा काही मिनिटांसाठी क्लिनिकली डेड असतो. त्यावेळी हृदय धडधडत नाही, मेंदू कार्य करत नाही आणि EEG फ्लॅटलाईन होतो. म्हणजे विज्ञानानुसार कोणताही अनुभव होणं शक्य नाही, कारण आपलं मेंदू, हृदय कार्यच करत नाही. पण त्या ठिकाणी काहीतरी अद्भुत घडते. शस्त्रक्रियेनंतर पॅम रेनॉल्ड्स जेव्हा पुन्हा जिवंत झाली, काही दिवसांनी तिने डॉक्टरांना सांगितले, त्याने संपूर्ण वैद्यकीय जग हादरून गेले. तिने सांगितले, मला वाटले की मी माझ्या शरीरातून बाहेर पडली आहे. ती म्हणाली, मी ऑपरेशन थिएटरच्या वरती तरंगत होते आणि माझे शरीर खाली होते आणि मी माझ्या शरीराकडे पाहत होते. तिने सांगितले, डॉक्टरांनी वापरलेले सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, ऑपरेशन थिएटरमधील सर्व संभाषण आणि मशीनचे आवाज. तिने एका उपकरणाचे वर्णन देखील केले जे तिने इलेक्ट्रिक टूथब्रश अशासारखे दिसते म्हणून सांगितले. आणि डॉक्टरांनी जेव्हा तपासले तेव्हा ते उपकरण होते बोन सॉ. ते खरंच एखाद्या टूथब्रश प्रमाणे दिसते. पण एक फार मोठा आणि गंभीर प्रश्न होता की त्यावेळी तिच्या कानात स्पेशल इयर प्लग्स लावले होते ज्यामुळे बाहेरचा आवाज तिला अजिबात ऐकू येणार नव्हता. तिचे डोळे देखील बंद होते. मग तिने हे सर्व कसे पाहिले, कसे ऐकले आणि कसे अनुभवले? या केसचा अभ्यास जगभरातील अनेक संशोधकांनी केला. त्यामध्ये प्रमुख होते सॅम पार्निया आणि इतर कॉन्शियसनेस रिसर्चर्स. या केसवर नंतर अनेक संशोधन पेपर प्रकाशित झाले. वैज्ञानिकांनी काही शक्यता तपासल्या, हॅलोसिनेशन, ॲनास्थेशिया ड्रीम आणि ब्रेन ॲक्टिव्हिटी. पण या सर्व अभ्यासामध्ये समस्या अशी होती की त्यावेळी तिचा मेंदू पूर्णपणे फ्लॅट होता. वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाले तर ब्रेन ॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट 0 होती. पण या केसने एक मोठा प्रश्न उभा केला, जर मेंदू बंद होता तर ह्या सर्व गोष्टींचा अनुभव कोण घेत होता? काही संशोधकांनी असे सुचवले की मानवी चेतना कदाचित मेंदूपेक्षा वेगळी असू शकते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भगवद्गीता हजारो वर्षापूर्वी आपल्याला सांगते, न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आत्मा कधीही मरत नाही. शरीर नष्ट झाले तरी आत्मा जिवंत राहतो. त्यामुळे अनेक वैज्ञानिक मान्य करतात की कॉन्शियसनेस म्हणजे फक्त मेंदू नाही, तर ती एक चेतना देखील आहे. आता पाहूया आपले शास्त्र काय सांगतात. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या क्षणी आत्मा शरीर सोडतो. त्या क्षणी त्याला आपल्या संपूर्ण आयुष्याची आठवण होते. आणि मग जर त्या व्यक्तीने खूप पाप केले असतील तर अचानक त्याला 2 भयानक आकृती दिसतात, लाल लाल डोळे आणि हातामध्ये फास. ते लोक असतात यमदूत. गरुड पुराणामध्ये सांगितलंय की यमदूत आत्म्याला घेऊन जातात. तेव्हा आत्मा अतिशय जोराने ओरडतो, रडतो
पण त्याच्याकडे स्वतःचे शरीर नसते. त्याला समजते की माझं आयुष्य संपलेले आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला 12 दिवसांचा प्रवास करावा लागतो. या काळात त्याला भूक, तहान, वेदना अशा असंख्य वेदनांचा अनुभव येतो. म्हणून हिंदू धर्मात 13 दिवसांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते. यानंतर आत्म्याला नेले जाते यमराजांच्या दरबारात. तिथे असतात चित्रगुप्त. ते त्या आत्म्याचे संपूर्ण आयुष्य त्याला दाखवतात. त्यांनी केलेलं पाप, त्यांनी केलेलं पुण्य आणि त्याच्या सर्व कर्मानुसार ठरते की त्याला स्वर्ग मिळणार, नरक मिळणार का त्याला पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागतो. वैदिक शास्त्र सांगतात की या सृष्टीमध्ये 84 लाख प्रजाती आहेत. आत्मा आपल्या कर्मानुसार त्यापैकी कोणत्याही शरीरात जन्म घेतो. पण मानव जन्म विशेष आहे, कारण या जन्मात आपण भगवंताला समजून घेऊ शकतो, जाणू शकतो. गौडीय वैष्णव संप्रदाय सांगते की आपण म्हणजे फक्त हे शरीर नाही, आपण भगवान श्रीकृष्णांचे नित्य सेवक आणि आत्मा आहोत. लाईफ आफ्टर डेथ इज नॉट इमॅजिनेशन, इट इज अ सायंटिफिक स्पिरिच्युअल रियालिटी. आपले खरे ध्येय आहे ते म्हणजे श्रीकृष्णाच्या धामात परत जाणे. मित्रांनो, विज्ञान अजून देखील शोध घेत आहे, पण भगवद्गीता हजारो वर्षांपूर्वी सांगितले की आत्मा अमर आहे. मृत्यू म्हणजे शेवट नाही, ती फक्त एका नवीन प्रवासाची सुरुवात करून देते. म्हणूनच भगवान गीतेच्या शेवटी सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्थात सर्व धर्म सोडून तू फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. म्हणून मित्रांनो, जर आपल्याला मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा आश्रय. कारण आत्म्याचे खरे घर आहे ते म्हणजे कृष्णाचे धाम. धन्यवाद.